सागर सिमेंट आणि एमके फाउंडेशनच्या वतीने 1 लाख वाह्या वाटपाचा शुभारंभ संपन्न। मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट व एमके फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचे वाटप करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही 2025-26 शैक्षणिक वर्षाकरिता 1 लाख वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात वह्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला। प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचे आयोजन करत असून वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठी चालू केले नसून हे कार्य माझ्या हातून कायम जमेल त्याप्रमाणे अखंड कायमच चालू ठेवण्यात प्रयत्न करेन व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल। ह्या सर्व कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट व वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला आहे। त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन यावेळी सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक तथा एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले। कार्यक्रम प्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ हासाळे, शिवलाल हरळेकर, रमेश साबुनगर, प्रकाश करपे, मल्लेशी मंदोली, रमेश कलशेट्टी, एसके बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर, मोती बनेसर, काशीनाथ भतगुणकी, दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश बिराजदार, श्री मल्लिकार्जुन धारसंगे, कल्लप्पा हंगरगी, राजकुमार दिंडुरे, बसवराज बाके, सुरेश ढवळे, प्रकाश राचेट्टी, अशोक बगले, अप्पाशा हंजनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच एमके फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूगौडा बिराजदार यांनी तर आभार शिवाजी राठोड यांनी मानले। साहेबांनी पत्रकार स्वामी साहेबांनी आपले मनोगत केले। मी आज एवढं सांगणार आहे, ज्यावेळी मी समाज कार्य चालू केलं त्यावेळी राजकीय हेतू न ठेवता समाज कार्य चालू केलं। हा जनतेची इच्छा एवढं होतं की महादेव एक सामान्य कुटुंबातून येऊन सागर सिमेंटच्या उच्च पदावर जाऊन एवढा गरीब जनतेसाठी काम करू शकतो, तर राजकीय पदावर गेल्यावर जास्तीत जास्त मोठं काम करू शकतो हे लोकांचा विश्वास। तर लोकांच्या भावना ओळखून मी पुढचा स्टेप घेतला। ज्यावेळी शनिवारी काउंटिंग झाल्यावर मी सोमवारी नाशिकमध्ये सागर सिमेंटच्या एक महत्वाच्या मीटिंगसाठी हजर झालो, कारण मी माहित होतं पुढे काम त्यावेळी सुद्धा जरी मी मागं सरकला असतो समजा तरी माझ्यावर टीका झाली असते की आम्ही काहीतरी उद्देश पडला आणि नंतर घरी बसला। मला फक्त जनतेसाठी लढायचं होतं, ते शेवटपर्यंत मी करून टाकलं। जी पराजित काय होणार मला माहित नव्हतं, पण एवढं मला कळलं होतं मी पडणार आहे, मी येणार नाही। सगळ्यांनी म्हणले ते अंदाज चुकला, पण मला माहितच होतं ना मनशाकडे मग कसं येऊ शकतो, कारण एक तर नवीन पक्ष आहे आणि पक्षाचं काही काम नाही दक्षिण सोलापूर म्हणणे महादेव करून किती होती पडली मला माहित होतं। तर एवढ्याच्या माध्यमातून सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। सगळ्यांनी मला साथ दिलं म्हणून मी त्या पेपरपर्यंत पोहोचलो। तर अजून खूप काम करायची इच्छा आहे, पण शेवटी माझी ताकदीप्रमाणे करणार। जर मी गेल्या निवडणुकीत निवडून आलो तर 10 लाख वाटप केलं असतं मी असं, तर ठीक आहे माझ्या ताकदीप्रमाणे मी एवढं सांगितलं। पहिल्यापासून सांगतो मी माझे श्वासापर्यंत मी समाजासाठी काम करत राहतो। पुढच्या वेळी 10 जण होतील, होऊ शकतं 10 लाख होतील, मी सांगू शकणार नाही, पण जमेल तेवढं मी काम करतो। तेवढ्याच्या माध्यमातून सगळ्यांना मी विश्वास देतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। आणि मी माझं वया पालकांना देत नाही, विद्यार्थ्यांना देतो आणि वोटर्स विद्यार्थी आहेत। आता कोणत्या म्हणजे 18 वर्षानंतर विद्यार्थी मला सपोर्ट देते म्हणून, पण काही 18 नंतर करतील का 28 वर्षानंतर तुम्ही काही आहे फक्त प्रत्येक विद्यार्थी शिकावं आणि पुढे जावं हे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचं जे परिस्थिती आहे परिस्थिती जाणीव ठेवून शिकले पाहिजे, हे एकच भावना ठेवूनच वय वाटतं। तर शिक्षकांना सुद्धा त्या माध्यमातून एवढंच मी विनंती करेन, प्रत्येक पालकांना सांगा की
इलेक्शन पुरतं त्यांनी महादेव काम केलं नाही आहे. तुमच्या मुलं शिकावं हे महादेवचं एक स्वप्न आहे. तुम्ही त्यांना घरात बसूनच मला आशीर्वाद द्या. एवढं छाप माध्यमातून आपलं इलेक्शन आशीर्वाद फक्त मोठं व्हावं हे आशीर्वाद प्रत्येक पालकाकडे मिळावं हे अपेक्षा करतो. आणि शिक्षक तर माझ्या सोबत आहेत. गेल्या वेळेस सुद्धा प्रयत्न केले आपल्या प्रकारे प्रत्येक शिक्षकांनी प्रयत्न केले. राजू सर तर घराघरात सर्व सांगत होते की महादेव साहेबांच्या पाठीशी राहून मला सगळ्यांनी कोणाला कुठं कुठं कॉल केलं माहीत आहे. तर आपण सगळ्यांनी मला प्रयत्न केले. माझं विद्यार्थीसाठी सदैव काम करत राहील जेवढ्या माध्यमातून विश्वास देतो माझ्याकडे. आणि अचानक कार्यक्रम ठरला तरी एका कॉलमध्ये सगळ्यांनी लोक उपस्थित राहून तुमचं पण मनापासून मी धन्यवाद देतो. तर आपण होईल उद्घाटन 4-5 विद्यार्थीसाठी बाहेरून खूप विद्यार्थी येणार होते पण थोडं पाऊस आणि आमच्या त्या माध्यमातून मी माझ्या कंपनीच्या मॅनेजमेंटला पण धन्यवाद देतो की प्रत्येक वर्षी एका शब्दात मला काही वह्या तिथून प्रिंट करून देतात, काही वह्या इथं प्रिंट करून देतात. म्हणजे 1 लाख म्हणतो आपण पण त्याच्यामुळे पुढं जातं. एवढं सगळ्या शिक्षकांना माहिती आहे 1 लाखमध्ये काही होत नाही आहे. कारण प्रत्येक दक्षिण सोलापूरनी अक्कलकोट आहे, उत्तर आहे, सगळ्या गावात कॉल येतात. जमीन तेवढं काही विद्यार्थ्यांना सोडून देतो, काही विद्यार्थ्यांना एक देतो. त्या माध्यमातून थोडं आपल्याला जमीन तेवढं करतो. विद्यार्थी वह्याचा उपयोग करून घ्यावा एवढं त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.